पण आता लोटस महाल बघण्यासाठी आलेलो आहे आणि प्रति व्यक्ती 40 रुपये तिकीट काढलेलं आहे। शक्यतो लोटस महाल, महानवमी डिब्बा, त्याचप्रमाणे बघितलं तर हजारा राम मंदिर ही ठिकाणं बघण्यासाठी तुम्ही एकच रिक्षा करा आणि ती रिक्षाने सगळी ठिकाणं बघून घ्या। ही सगळी एकाच क्रमाने येतात, तर एका दिवशी तुम्ही ही सगळी ठिकाणं बघण्याचं ठरवू शकता। तर आता आपण आलो आहोत हम्पीच्या पुरातत्व विभागाचं म्युझियम बघण्यासाठी। तर हे म्युझियम आहे लोटस महाल आणि हत्ती शाळेकडे जात असताना त्याचा जो परिसर आहे त्या परिसरामध्येच हे तुम्हाला हम्पीच्या पुरातत्व विभागाचं संग्रहालय बघायला मिळेल। आता जर बघितलं तर या संग्रहालयात जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची फीज नाही। लोटस महाल आणि हत्ती शाळा बघण्यासाठी जे तुम्ही तिकीट काढलं आहे या तिकिटामध्येच तुम्ही या संग्रहालयाला भेट देऊ शकता। तर या संग्रहालयामध्ये काय आहे तर हम्पीच्या उत्खननाच्या वेळी ज्या काही गोष्टी सापडल्यात त्या सगळ्या गोष्टी ह्या बघितलं तर या संग्रहालयात बघायला मिळतात। म्हणजे पुरातन अशा मूर्ती आहेत, नाणी आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या हम्पीच्या पुरातत्व विभागाच्या संग्रहालयात बघायला मिळतील। आणि आता तुम्ही जो समोर बघता आहे तो आहे लोटस महाल। तर हा महाल विजयनगर साम्राज्यातील ज्या शाही महिला होत्या त्या शाही महिलांच्या राहण्यासाठी हा असा सुंदर असा लोटस महाल बांधण्यात आला होता आणि या महालाची रचना अतिशय सुंदर आहे। आणि अगदी लोटस महाल तुम्ही जेव्हा बघून बाहेर निघता तेव्हा तुम्हाला अगदी त्याच्या बाजूला लांब अशी आयताकृती एक मोठी इमारत बघायला मिळते। तर जी ही आयताकृती मोठी इमारत आहे ती इमारत ही एक हत्ती शाळा आहे। म्हणजे विजयनगर साम्राज्यामध्ये हत्तीचं किती महत्त्व आहे तुम्हाला यावरनं समजत असेल। आणि या जे आहे हत्ती शाळा त्याची रचनाही तुम्ही बघू शकतात। घुमट, तिथला घुमटाकार रचना, विशिष्ट प्रकारची कमान या हत्ती शाळेचं खास वैशिष्ट्य आहे। आणि किती मोठी ही हत्ती शाळा आहे यावरनं विजयनगरच्या साम्राज्यामधील हत्तीचं महत्त्व तुम्हाला समजलंच असेल। आणि या हत्ती शाळेमध्ये बघितलं तर शाही समारंभांसाठी, युद्धांसाठी जे हत्ती वापरण्यात येत असत ते हत्ती बघितलं तर त्यांच्या राहण्यासाठी ही स्पेशली विजयनगर साम्राज्याने ही हत्ती शाळा बांधली होती। आणि खूप मोठी ही हत्ती शाळा आहे आणि याची रचना ही अतिशय सुंदर आहे। आणि अगदी त्याच्या बाजूला हे दुसरं एक म्युझियम आहे। तर तुम्ही या म्युझियमना सुद्धा नक्की भेट द्या। आणि हे म्युझियम बघून झाल्यावर दुपार झालेली होती आणि सकाळपासून आम्ही निघालेलो। सकाळी 4:30 वाजता आपण हॉटेलमधनं निघालं, अंजनाद्री हिल केलं, वालीची गुफा बघितली, चिंतामणी मठ बघितला आणि तुंगभद्रा नदीचं काठ, पंपा सरोवर ही सगळी ठिकाणं बघून आपण बघितलं तर श्रीराम मंदिर बघितलं आणि त्यानंतर हा लोटस महाल आणि हत्ती शाळा बघून आता आपण आलो आहोत महानेमी डिब्बा बघायला। महानेमी डिब्बा बघण्याआधी आपण आता भूमिगत भुयार बघण्यासाठी आलेलो आहोत। तर हे आहे एक भूमिगत भुयार आणि त्या काळची टेक्नॉलॉजी बघा, शत्रूला फसवण्यासाठी ही भूमिगत भुयार बनवलेली होती आणि पूर्ण भूलभुलैया होती। म्हणजे यामध्ये तुम्ही आतमध्ये गेल्यावर तुम्हाला समजतच नाही की तुम्ही आले कुठनं आणि बाहेर कुठनं पडता, अशी ही भूमिगत भुयार त्या काळी बनवलेली होती। आणि आम्ही आतमध्ये गेल्यावर खरंच गोंधळून गेलो होतं की नक्की आपण एंट्री कुठनं केलेली आहे। अशी ही भूमिगत भुयार तुम्ही जर महानेमी डिब्बा बघायला गेला तर नक्की जा, थोडं महानेमी डिब्ब्याच्या पुढे आहे आणि छान आहे बघायला। जेव्हा तुम्ही भूमिगत भुयारातनं बाहेर पडता आणि बाहेर आल्यावर तुम्हाला मोठी अशी पुष्करणी बघायला मिळेल। बघा इथे आम्ही सगळेजण भुललेलो आहोत त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं जे हे आहे एक्सप्रेशन ते असे बघायला मिळतात की अरे आपण हे दुसरीकडनंच बाहेर निघालो। आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहेत आणि बाहेर आल्यावर आम्हाला ही मोठी अशी पुष्करणी बघायला मिळेल। पुष्करणी म्हणजे अशी एक आयताकृती विहीर आणि या विहिरीला असलेल्या या पायऱ्या, अगदी पुष्करणीच्याच बाजूला मोठी अशी तुम्हाला दगडाची पाईपलाईन बघायला मिळेल। म्हणजे काय आत्ता तर टेक्नॉलॉजी आहे पण तेव्हा तुम्ही बघू शकता ही अखंड दगडाची अशी मोठी अशी पाईपलाईन केलेली आहे। आणि या पाईपलाईनीतून बघितलं तर तुंगभद्रे नदीचं पाणी संपूर्ण विजयनगर साम्राज्याला पुरवलं जायचं। त्याचप्रमाणे या पुष्करणीमधलेही पाणी या पाईपलाईननी पुरवलं जायचं। अशी ही मोठी अशी पुष्करणी बघून झाल्यावर आता आम्ही आलो आहोत महानेमी डिब्बा बघायला। महानेमी डिब्बा हा ही आयताकृती अशी एक 3 मजली इमारत आहे। हिला महानेमी असं म्हणतात की विजयनगर साम्राज्याच्या काळात बघितले तर राजे
दसरा वगैरे असेल तर दसऱ्याला वगैरे वेगळ्या स्पर्धा वगैरे ठेवल्या जायच्या आणि त्याचं आयोजन केल्यावर राजे या बघितलं तर महानेमी डिब्यावर बसून सगळ्या स्पर्धांचं आस्वाद घ्यायचं असं आपण मग स्पर्धा बघू शकत होते. आणि अगदी याच इथनं या महानेमी डिब्यावरनं तुम्हाला छान असं बघितलं तर हजारा राम मंदिरचंही दर्शन होतं. आताही सगळी ठिकाणं बघून आम्ही खूप दमलेलो होतो आणि खूप भूक लागलेली. आणि हम्पीला आलेला तर मँगो ट्रीचं नाव तुम्ही ऐकूनच असाल. तर मँगो ट्री रेस्टॉरंट हे हम्पीमध्ये खूप फेमस आहे. म्हटलं आपण दुपारचं जेवण तिथे करावं. तर दुपारचं जेवण करण्यासाठी आम्ही गेलो आहोत मँगो रेस्टॉरंटला. छान जेवण होतं तिकडे आणि आजूबाजूचा परिसरही छान आहे, एकदम मस्त वाटतं. तर हम्पीला आल्यावर तुम्ही हे रेस्टॉरंटही ट्राय करू शकता. आणि दुपारचं जेवण हेवी झाल्यामुळे आम्ही कुठेही न फिरता हॉटेलला जाऊन आराम करण्याचं ठरवलं आणि आराम करून उरलेल्या वेळामध्ये आता आम्ही दुपारची थोडी विश्रांती करून घेऊन आता चाललो आहोत हेमकुटा हिल बघायला आणि तिथली जी मंदिर आहे ती बघायला. आता हेमकुटा हिलवर जाताना तुम्ही लवकर घरातनं निघावं, कारण 6 वाजता तिथल्या वरच्या मंदिरामध्ये जाण्याची वेळ बंद होऊन जाते. आणि अगदी आमच्या हॉटेलच्या जवळ ही ठिकाणं असल्यामुळे आम्ही चालतच चाललेलो आहोत. आता आम्ही आलो 2 ते 3 मिनिटावर हे विरूपाक्ष मंदिर आहे आणि विरूपाक्ष मंदिराच्या मागे आपल्याला जायचं चालत हेमकुटा हिलकडे. हेमकुटा हिल हे हम्पीमधील सनसेट बघण्यासाठी अतिशय सुंदर असं ठिकाण. पण आम्ही आलो तर दोन्ही दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे हेमकुटा हिलवरील सनसेट काही बघता आला नाही. म्हटलं जाऊ दे, आपल्याकडे वेळ आहे तर आपण हेमकुटा हिलवरील मंदिरांचाही समूह बघून घेऊया. सनसेट न बघता आल्यामुळे थोडं दुःख वाटत होतं, पण म्हटलं जाऊ द्या. आता आम्ही निघालो आहोत हेमकुटा हिलवरील मंदिरांचा समूह बघण्यासाठी. हेमकुटा हिलवरील मंदिर अतिशय सुंदर आहेत. विरूपाक्ष मंदिरापासून सरळ चालत गेलं की तुम्हाला हेमकुटा हिल लागेल आणि या हेमकुटा हिलवरच अनेक मंदिरांचा समूह तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता आपण चालू आहेत कडले कालू गणेश मंदिर बघायला. आता हेमकुटा मंदिर बघत असताना एक गोष्ट विचारात घ्या, कारण इथली सगळी मंदिरही जवळजवळ 5:30-6 वाजता बंद होतात. आम्ही कडले कालू गणेश मंदिर बघायला आलो. अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि याचं सभामंडप बघू शकता किती उंच आहे. खूप उंच असं मंदिर आहे हे हेमकुटा हिलवरील. आणि अखंड अशी गणपतीची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल. परंतु आम्ही आलो तेव्हा मंदिराचा जिथे गणपतीची मूर्ती आहे गर्भाशय ते बंद होतं, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. पण अखंड अशी गणपतीची जी मूर्ती आहे. कडले कालू गणेश मंदिर बघून झाल्यावर आम्ही शिसवे कालू गणेश मंदिर बघायला गेलो आणि इथे सुद्धा तुम्हाला गणपतीची अखंड मूर्ती बघायला मिळेल. आणि या गणपतीचं मंदिरामागची ही काही म्हणजे अशी गोष्ट आहे की असं म्हणतात की एकदा गणपती बाप्पा खूप भोजन करतात आणि इतकं भोजन करतात की ते त्यांना असह्य होतं आणि पोट फुगत जातं आणि एका क्षणाला असं होतं की पोट फुटेल की काय, म्हणून बघितलं तर गणपती बाप्पांचं ते पोट फुटू नये म्हणून त्यांच्या पोटाला एक सर्प बांधण्यात येतो आणि हे सर्प असलेली ही मोठी अशी ससवे कालू गणेशची ही मूर्ती तुम्हाला हेमकुटा हिलवर बघायला मिळेल. अशी ही कथा या गणपती बाप्पा. आता आपण आलो आहोत कृष्ण मंदिर इथे. ऑलमोस्ट ही हेमकुटा हिल पासूनची मंदिरं आहेत ती तुम्ही लवकर बघून घ्यावी, कारण आता मोस्ट ऑफ मंदिरांमध्ये काय झालं की 5:30 पर्यंत हम्पी क्लोज होऊन जाते संध्याकाळी. हा वाव सुपर. बाबा 2 मिनिटं तिथे उभे राहा फक्त.
विरूपाक्ष मंदिराची मागची बाजू आहे. जेवण करून आलोत आम्ही रूमवर. हम्पी फिरायला एकदम रात्री रिलॅक्स आहे. फक्त एवढंच की लवकर सगळ्या गोष्टी क्लोज होतात, तर तुम्ही लवकर निघा, नाहीतर खूप लवकर क्लोज होतं इथे सगळं. तुला 6 वाजेपर्यंत चालू असतं आणि बहुतांश मंदिरं तर 5:30लाच बंद होतं. 6 वाजेपर्यंत तुम्ही हम्पी फिरू शकता आणि रात्री बघण्यासारखं काही नसतं. म्हणजे रात्री पण तुम्ही फिरू शकता, सेफ आहेत आणि जवळपास खाण्याच्या भरपूर सोयी आहेत. आता हॉटेल आहे अर्चना रूफ रेस्टॉरंट, त्यांचं रेस्टॉरंटसुद्धा आहे आणि होमस्टेसुद्धा आहे. आता इथे बऱ्यापैकी भरपूर होमस्टे आहेत तुम्हाला बघायला मिळतील. ह्या लाईनीमध्ये गेला तर तुम्हाला सगळे होमस्टेज बघायला मिळणार. हम्पीमध्ये खूप होमस्टे आहेत. इथे गोपी रेस्टॉरंट हा एक होमस्टे आहे. इथनं आपल्याला हे विरूपाक्ष मंदिर दिसते. तर हम्पीमध्ये राहण्यासाठी भरपूर होमस्टे आहेत. विरूपाक्ष मंदिराच्या इथे जवळ तुम्ही होमस्टे बघाल तर तुम्हाला खूप बरं पडेल, कारण इथनं बरेच पॉईंट तुमचे कव्हर होतात आणि बेस्ट आहे हे होमस्टे. फक्त एवढंच की खूप सोयीसुविधा नाही आहेत हॉटेलसारख्या, पण बाकीचे पॉईंट कव्हर करायला बेस्ट आहे. साईड होमस्टे.